नांदेड महापालिकेचा 28वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या सीईओ मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, आयुक्त महेश डोईफोडे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी मनपाच्या 28 ऑनलाईन सेवांचा शुभारंभ करण्यात आलाय। ईद आणि गुढीपाडव्याच्या सणामुळे नांदेडच्या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली आहे। विशेषतः जुन्या नांदेड शहरात ईदच्या खरेदीसाठी दिवसभर गर्दी दिसून येते। कपडे आणि घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी सध्या झुंबड उडाल्याचे चित्र आहे। त्यामुळे बाजारपेठेत प्रचंड उलाढाल होत असल्याने व्यापारी वर्ग सुखावला आहे। सणासुदीच्या खरेदीसाठी जुन्या नांदेडमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे। खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे या भागात पाय ठेवायला देखील जागा शिल्लक नाही। त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय। पोलिसांनी या भागात काही दिवस बंदोबस्त वाढवत वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांसह व्यापाऱ्यांनी केली आहे। नांदेडमध्ये शहरात उभारलेल्या वेगवेगळ्या प्रतिकात्मक पुतळ्याची मोठी दुरावस्था झाली आहे। तरोडा नाका भागातील शेतकरी दाम्पत्याच्या पुतळा परिसराला जागोजागी भगदाड पडले आहे। त्यामुळे हा पुतळा कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे। मात्र मनपाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नांदेडकरांनी संताप व्यक्त केला आहे। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंचिली गावात रस्त्याचे काम 1.5 महिन्यापासून रखडले। हे काम करण्यासाठी मोठे दगड रस्त्यात आणून टाकलेत। त्यामुळे ग्रामस्थांना गावात ये जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते। रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव। नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव। नमस्ते